युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये मुख्यमंत्री यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। युवा प्रशिक्षण योजना याबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या YouTube चॅनलवर दिल्या जातात। उस योजना के तहत हमारे जो अलग-अलग लेवल पर पढ़े हुए बच्चे इनको नौकरियां मिले, इनको एक्सपीरियंस मिले, इसलिए एक अप्रेंटिसशिप की योजना हमने शुरू की है, जिसमें कोई भी स्थापना उनके जो उनका स्टडीज है उसके हिसाब से अगर उनको नौकरी देती है तो 10,000 रुपये तक का उनका जो पगार है, उनका जो वेतन है, वो वेतन हम राज्य सरकार की ओर से 1 साल तक देते हैं। इसका फायदा यह है कि 1 साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी। अगर किसी कारण से वहाँ नौकरी उनकी कंटिन्यू नहीं हो पाई तो जो एक्सपीरियंस उनको मिला है, आज ये भी होता है ना, कोई कहीं नौकरी मांगने जाता तो उसको पूछते एक्सपीरियंस है क्या, तो ये एक्सपीरियंस 1 साल का जो उसके पास होगा या तो स्वयं रोजगार कर पाएगा या कहीं और नौकरी ले पाएगा। तो इस प्रकार की योजना भी हमने शुरू की है। 10 लाख युवाओं को इस प्रकार से हम लोग नौकरी दे रहे हैं। तर आपले मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारे घोषणा केलेल्या आहे। तर यामध्ये नेमकं आता काय होणार तर हे आपल्याला GR आल्यानंतर समजणार आहे, कारण या अधिवेशनमध्ये भरपूर साऱ्या चर्चा युवा प्रशिक्षण योजना यावर झालेल्या आहे। तर नेमकं आता यानंतर GR काढू अशाबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं आणि याबद्दल सुद्धा अपडेट आलेली होती। तर नेमकं आता याबद्दल कोणता GR येतो हे आपल्यापर्यंत अजूनपर्यंत माहिती आलेली नाही आहे, पण GR आल्यानंतर तो GR मध्ये नेमकं काय दिलेलं असेल याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि यामध्ये आता विद्यार्थ्यांना तिथे जॉब मिळणार अशाबद्दल सुद्धा मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। जर तिथे जॉब मिळू शकला नाही तर तो जो एक्सपिरियन्स म्हणून सुद्धा विद्यार्थी आता दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करू शकतात अशाबद्दल सुद्धा मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर नेमकं आता नवीन अपडेट काय येते याबद्दल तर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।